सूर्योदयाच्या वेळी समुद्रकाठावर पोहोचायचं म्हणून आम्ही अगदी पहाटे निघालो आणि बघा किती सुंदर आहे. अगदी सूर्याचा उगम होतो आहे आणि आम्ही नदीकाठावरून जातो आहे. आता आपण मिठबाव समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचलो. येथे आपल्याला टर्टल कासव महोत्सव पाहायचा होता, टर्टल फेस्टिवल, आणि त्यामुळे आपण येथे आलेलो. सुंदर असा फेसाळलेला समुद्र, सकाळची वेळ आणि खूप सुंदर नजारे, खूप सुंदर व्ह्यू एन्जॉय आपण केले. आणि आता हे एन्जॉय करून आपण जाणार आहोत येथील गजबादेवी मंदिरात. येथे अगदी जवळच गजबादेवीचं मंदिर आहे आणि आपण गजबादेवीच्या मंदिरात जाण्यासाठी आता निघतो आहोत. इतके सुंदर स्वच्छ असे समुद्रकिनारे तुम्हाला फक्त कोकणातच बघायला मिळतात. आणि अगदी या समुद्रकिनाऱ्याच्या काठावर असलेलं हे गजबादेवी मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मिठबाव समुद्रकिनाऱ्याजवळ हे गजबादेवी मंदिर आहे. हे मंदिर बघा समुद्रकिनाऱ्याच्या एकदम काठावर आहे, टेकडीवर असलेलं हे गजबादेवी मंदिर. इथून दिसणारं दृश्य जे आहे ते अत्यंत सुंदर आहे. या सगळ्या नावाड्यांच्या ज्या नावा आहेत या इथे ठेवलेल्या आहेत आणि अतिशय शांत असा समुद्र, खूप सुंदर अशी जागा. बघा येथे रवी वर्मा यांचं ओरिजिनल चित्र ठेवलेलं आहे. दहीबाव येथून अगदी जवळच आहे दहीबाव आणि तेथे पण आपल्याला जायचं आहे. कोकणातलं प्रत्येक ठिकाण, सुंदर असं ठिकाण आपण अनुभवतो आहोत आणि त्या ठिकाणांमधलीच एक जागा म्हणजेच गजबादेवी मंदिर. गजबादेवी मंदिराचं दर्शन घेतलं आपण आणि येथील आसपासचा आपण समुद्राचे नजारे बघत अथांग अरबी समुद्र, गजबादेवीचा इतिहास जो आहे तो लोककथा आणि स्थानिक परंपरेवर आधारित आहे. बघा हे जे दगड दिसतात आहे ना, येथे ते मोठे झालेले कासव नंतर आपल्याला हिवाळ्यामध्ये ते कासव मोठे होऊन येतात. दूरवर आपल्याला अनेक शिप्स दिसतात आहे. अगदी हे जे दगड दिसतात आहे समुद्रातले, येथे आपल्याला ते कासव जे आता आपण समुद्रामध्ये सोडले ते कासव मोठे होऊन आपल्याला हिवाळ्याच्या दरम्यान येथे बघायला मिळतात, कारण ते कासव अंडी घालायला समुद्राच्या बाहेर येतात. सुंदर असा समुद्र, शांत आणि नैसर्गिक असं हे ठिकाण आहे. देवगडपासून अगदी 20-25 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. रस्त्याने सहज आपल्याला येथं पोहोचता येत. हे सगळं दृश्य नजरेत साठवत आता आपण पुढच्या प्रवासाला निघतो आहोत. आता आपण रामेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. हे आहे श्री रामेश्वर मंदिर संकुल. रामेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि स्थानिकांमध्ये खूप श्रद्धेचं असं ठिकाण. मंदिर बघा किती सुंदर आहे. याचा सभामंडप हा बघण्यासारखा आहे. एक एक खांब जो आहे तो इथल्या नक्षीकामाचं प्रतीक आहे आणि संपूर्ण मंदिर अतिशय सुंदर कोरीव कामात बनवलेलं आहे. खूप सुंदर असं हे मंदिर, असं रामेश्वराचं मंदिर. येथे भगवान शिवाची पूजा रामेश्वर या रूपात केली जाते. आता आपण मंदिरात जाऊया.
आजूबाजूच्या प्रवेशद्वारावरच्या मूर्त्या बघत, ही बघा खिडकी किती सुंदर आहे ही खिडकी, आणि असं सगळं बघत आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. भगवान श्रीराम यांनी लंकेच्या युद्धानंतर शिवपूजा करण्यासाठी शिवलिंगाची स्थापना केली, अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. असं हे रामेश्वर मंदिर, खूप सुंदर असं हे रामेश्वराचं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. आणि हा आहे भगवान शिवांचा नंदी. देवगडमधील हे रामेश्वर मंदिर हे एक फक्त धार्मिक ठिकाणच नाही, तर शांतता आणि आध्यात्मिक अनुभव देणारे पवित्र असे स्थान आहेत. बघा किती सुंदर मंदिर आहे. कोकणात आला की तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. देवगडचं अतिशय प्राचीन असं रामेश्वर मंदिर आहे. गणपती बाप्पांची पण मूर्ती इथे आहे. मंदिर अनेक वर्षापूर्वी बांधले गेले आहे आणि आता त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. असं हे रामेश्वराचं मंदिर. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे हे रामेश्वर मंदिर आहे. बघा याचा जीर्णोद्धार आताच करण्यात आलेला आहे. तसं हे मंदिर फार जुनं, अगदी प्राचीन, पवित्र असं हे शिव मंदिर आहे. निसर्गरम्य कोकणात हिरव्यागार डोंगराच्या आणि शांत वातावरणाच्या सान्निध्यात हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर. श्री रामेश्वर मंदिर. आता आम्ही श्री रामेश्वराचं दर्शन घेऊ. या काकींकडनं काही आंबे घेतलेत. देवगडचा हापूस खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे आम्ही या काकींकडनं देवगडचा हापूस घेतलेला. आणि देवगडचा हापूस घेऊन आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. पुढचा प्रवास म्हणजेच कुणकेश्वर मंदिर. आता आपण कुणकेश्वर मंदिराला जाणार आहोत. कोकणात देवगडला आला की तुम्ही कुणकेश्वरला जायला विसरू नका. अतिशय सुंदर असं हे कुणकेश्वर मंदिर. आणि बघा जागोजागी हापूस आंबे विकायला बसलेले आहेत, कारण देवगडचा हापूस आंबा हा अतिशय प्रसिद्ध असा आंबा आहे. प्रत्येक जण इथे हापूस आंबे घेऊन विकायला बसलेला आहे. नको गो बाई, फुलाच्या परड्या, शिवाला अर्पण करण्यासाठी फुलाच्या परड्या देखील इथे विकल्या जातात. आणि आता आपण पोहोचतोय कुणकेश्वर मंदिरात. कुणकेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित अगदी प्राचीन मंदिर आहे. येथे चप्पल स्टँडची व्यवस्था आहे. चप्पल काढून आपण मंदिरात पुढे जायचं. हे मंदिर अगदी समुद्राच्या काठावर आहे. कुणकेश्वर मंदिर शांत आणि आध्यात्मिक असं वातावरण. आजूबाजूला देखील छोटी छोटी ही मंदिरं आहेत. तुम्हाला कुणकेश्वर मंदिराबद्दल मी आता सांगते. स्वयंभू शिवलिंग म्हणजे स्वतः प्रकट झालेलं हे शिवलिंग आहे. आणि स्वयंभू शिवलिंग आपल्या देशामध्ये काहीच असे शिवलिंग आहेत जे स्वयंभू आहेत. त्यातलंच कुणकेश्वर येथील स्वयंभू शिवलिंग नवसाला पावणारं असं मंदिर आहे. आणि भक्तांच्या इच्छा येथे नक्कीच पूर्ण होतात असं हे कुणकेश्वर मंदिर. याची कथा अशी आहे. एका व्यापाऱ्याच्या जहाजाला समुद्रात अडचण आली
आणि म्हणून त्याने भगवान शिवाला प्रार्थना केली. जहाज सुरक्षित किनाऱ्यावर आल्यानंतर त्या व्यापाऱ्याने हे मंदिर बांधलेलं आहे. हे स्वयंभू शिवलिंग होतं आणि तेथेच त्याने हे मंदिर बांधलं. बघा माझे मिस्टर शंकराला नमन करताना. खूप गर्दी असेल तर आपल्याला येथून देखील दर्शन घेता येतं शिवाचं, परंतु सध्या काही फारशी गर्दी नसल्यामुळे आम्ही आतपर्यंत अगदी शिवपिंडीपर्यंत आत पोहोचलो. हे मंदिर अगदी अरबी समुद्राच्या काठावर आहे. खूप सुंदर असं लोकेशन. कुणकेश्वर मंदिर कोकणातलं अतिशय प्रसिद्ध असं मंदिर म्हणजे कुणकेश्वर. आपण मालवणला फिरायला आलो की सर्वप्रथम आपल्याला मंदिराची आठवण येते, त्या म्हणजेच कुणकेश्वर मंदिराची. ह्याचा आपण समुद्राचा व्ह्यू बघत आणि मंदिर बघत आपण संपूर्ण मंदिराचा परिसर बघतोय. येथे शिवरात्रीची खूप मोठी जत्रा भरते. हजारो भाविकांची येथे गर्दी असते. बघा बाजूलाच असणारा समुद्र आणि हे कुणकेश्वराचं मंदिर. हे मंदिर म्हणजे श्रद्धा, निसर्ग आणि शांततेचा अद्भुत संगम आहे. असं हे सुंदर असं कुणकेश्वराचं मंदिर. समुद्राच्या काठावर बसून शिवनाम घेतल्याचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. असं हे कुणकेश्वराचं मंदिर. खूप सुंदर असा समुद्र. आणि आपण कुणकेश्वराचं दर्शन घेऊन आता आपल्या पुढच्या मार्गाला निघतो आहोत. आता आपण कुणकेश्वराचं दर्शन घेऊन पुढे पुढे निघतो आहोत आणि सुंदर असं लोकेशन. अगदी बघा आपण समुद्राच्या काठाकाठाने आपली गाडी घेऊन जातो आहे. खूप सुंदर असा रस्ता आणि खूप सुंदर असं लोकेशन. आणि दूरवर दिसणाऱ्या आपल्याला पवनचक्क्या. अगदी फोटोजेनिक व्ह्यू आहे आणि खूपच सुंदर असं हे लोकेशन आहे. पवन ऊर्जा वापरून वाऱ्याची ताकद विजेमध्ये बदलणाऱ्या या यंत्राला आपण विंडमिल म्हणतो, म्हणजेच पवनचक्की. अगदी या कांदळवनामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहे. खूप सुंदर झाडं आणि बाजूला दिसणारा समुद्र. खूप सुंदर असं लोकेशन. आपण हे जे विठ्ठलाचं मंदिर बघतोय तारामुंबरी समुद्र किनाऱ्यात, अगदी समुद्रात असलेलं हे विठ्ठलाचं मंदिर. विठ्ठलाला कधी तुम्ही समुद्रात बघितलेलं आहे? पण बघा अगदी समुद्रात बांधलेलं हे विठ्ठलाचं मंदिर. हा आहे तारामुंबरी समुद्र किनारा आणि येथे असणारं हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. खूप सुंदर असं लोकेशन. बघू शकता तुम्ही आजूबाजूचं लोकेशन. खूप सुंदर असं लोकेशन आहे. हे आहे कोकण. सुंदर असा समुद्र किनारा. खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि ह्या पवनचक्क्या अगदी फोटोजेनिक व्ह्यू. असं सगळं बघत असं खूप सुंदर असं लोकेशन. असं सगळं बघत आजचा आमचा प्रवास